काँग्रेस पक्षाचे प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांची खऱ्या अर्थाने वैचारिक दिवाळखोरी निघालेली. इतिहासाची काडीमोड करायची आणि काहीतरी बरळायचं ही त्यांना मुळात सवय. आज त्यांनी एक नवीन जावई शोध लावला. ते म्हणाले स्वातंत्र्यपूर्व काळापासूनच MIM आणि भारतीय जनता पार्टी एकाच नाण्याच्या दोन बाजू. मला असं वाटतं की एवढा मोठा अध्यक्ष प्रदेशाचा जेव्हा एखादी भूमिका मांडतो त्यावेळी त्या भूमिकेमध्ये काहीतरी सत्यपणा असतो. केवळ आडमोठेपणाचं राजकारण करणं हे योग्य नव्हे. मोहम्मद अली जिना आणि डॉक्टर श्यामाप्रसाद मुखर्जी यांच्यामध्ये दोघाही विचाराचे टोक होते. मोहम्मद अली जिनाचं राजकारण धर्मावर आधारित होतं आणि राष्ट्रहिताचं राजकारण श्यामाप्रसाद मुखर्जी करत होते. आणि म्हणून मोहम्मद अली जिनांना श्यामाप्रसाद मुखर्जीनं वैचारिक पातळीवर सतत विरोध केला. फाळणीच्या अगोदर अंतरिम सरकार स्थापन झालं. त्यात काही काळ श्यामाप्रसाद मुखर्जी मंत्री होते. पण जेव्हा काश्मीरला विशेष दर्जा देण्यासाठी त्यांनी विरोध केला, 370 कलम देण्यासाठी विरोध केला. आणि म्हणून या सर्व गोष्टी राष्ट्रहिताच्या दृष्टीनं राष्ट्र संकल्पनेसाठी डॉक्टर श्यामाप्रसाद मुखर्जी यांनी मांडल्या. पण मला हर्षवर्धन सपकाळ यांना सांगायचं आहे की तुम्हाला इतिहासाचं ज्ञान कमी आहे. थोडा इतिहास वाचला पाहिजे, इतिहासाचा अभ्यास केला पाहिजे. तुमच्या अशा वर्तमान आडमुठ्या भूमिकेमुळं काँग्रेस पक्षाची महाराष्ट्रात वाट लागली 100% हे नक्की.